आरोपींना तत्काळ अटक झालीच पाहिजे. आरोपींना तत्काळ अटक झालीच पाहिजे. आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे. धडगाव न्यायालयाच्या परिसरात वकिलावर प्राणघातक हल्ला, वकील संघाचा तीव्र निषेध. धडगाव न्यायालय परिसरात वकील ॲडव्होकेट आपसिंग वळवी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने वकील संघाने कडक निषेध नोंदवलाय. सदर घटना कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 अंतर्गत उर्मिला संजय वसावे यांच्या अर्जावर न्यायालयीन कामकाज हाताळत असताना घडली. आज वकील संघ कार्यालय धडगाव यांच्या कार्यालयासमोर आम्ही जो काही 20 तारखेला आमच्या वकील संघातील सदस्य ॲडव्होकेट आपसिंग वळवी यांच्यावर बेकायदेशीर जमाव जमवून ज्या उपद्रवी लोकांनी कोर्टाच्या परिसरामध्ये एक कायद्याविरुद्ध आणि लोकांना काळीमा फासेल असं कृत्य केलं आणि त्या कृत्याच्या निषेधार्थ आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार केलेली आहे आणि आरोपींवर गुन्हे दाखल होऊन आरोपी अद्याप मोकळे फिरत आहे. त्यांना अटक झालेली नाही. एक न्याय देणारा वकील जेव्हा लोकांसाठी भांडतो लढतो, वकील हा आपल्या समाजाचा मुख्य घटक आहे आणि त्या मुख्य घटकावर असा जमाव जमवून हल्ला करत असेल, त्याच्यावर जीवघेणा हल्ला होत असेल आणि त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत असेल तर ही अत्यंत निंदनीय आणि दुर्दैवी बाब आहे. केलेल्या कृत्याचा आम्ही वकील संघातर्फे या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही महाराष्ट्र आणि गोवाचा वकील संघ जे वकील परिषद आहे त्यांना आम्ही कळवलेलं आहे. संबंधित SP होम डिपार्टमेंट यांना सुद्धा आम्ही कळवलेलं आहे. अशा प्रकारचा कृत्य भविष्यात कोणी करू नये आणि केलं तर त्याचा परिणाम काय होतो आणि एका वकिलावर अन्याय केला त्याचा परिणाम काय होतो हे त्या आरोपींना भोगावं लागेल. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, कडक शासन होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. त्यासाठी आम्ही आज रोजी महाशय कोर्टाच्या कामकाजापासून आम्ही अलिप्त राहत आहोत. त्याच्यामध्ये आम्ही अति तातडीचे काम सोडून आज कुठलंही काम करणार नाही असा पवित्र आम्ही वकील संघांनी घेतलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने न्यायालय परिसरात दंगा माजवत वळवी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असला तरी अद्यापही आरोपी बिनधास्त फिरत असल्याने वकील संघाने रोष व्यक्त केलाय. या हल्ल्याच्या निषेधार्थ धडगाव वकील संघाने आज न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. अत्यावश्यक कामे वगळता वकिलांनी न्यायालयीन प्रक्रियेतून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. तसेच आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव. नमस्कार.